ईशान्य मुंबईतल्या लोकसभेचा आढावा म्हणता येणार नाही, पण सर भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि प्रमुख कार्यकर्ते त्यांच्याशी हितगुज त्यांच्याशी बोलणं, त्यांचे मतं म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्यासोबत आमचे आमदार डावखरे पण या ठिकाणी आहेत. बाकी फार काही विशेष नाही, पण आता निवडणुका समोर येतात. मला वाटतं 10-12 तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल आणि त्या अनुषंगाने आमची सर्व तयारी, तशी जर पूर्वतयारी आमची पूर्णच आहे. ती 12ही महिने असते, 5ही वर्ष या ठिकाणी असते. त्यामुळे आमच्याकडे अतिशय म्हणजे एक पन्ना प्रमुखपासून बुटपासून वॉरियर, सुपर वॉरियर, सर्व आघाड्या, जवळपास एकेका मतदारसंघामध्ये 25-30 हजार कार्यकर्त्यांची टीम आमची या ठिकाणी तयार आहे. आणि निवडणुका मला वाटतं 10-12 तारखेपर्यंत त्याची आचारसंहिता लागेल. पण संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे देशातच आहे आमच्याकडे संघटनात्मक कामाला खूप महत्त्व दिलं जातं. अतिशय उत्तम, अतिशय जोरात असं आमचं संघटनात्मक काम आहे. आमची संघटना बांधली गेलेली आहे आणि त्या बळावर आम्ही 400 पार हा आकडा मी या ठिकाणी सांगत आहोत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी पुन्हा सांगेल, तुमचे सर्वे येत आहेत, कालही सर्वे आलेत की 45+ होतील, 45+ वगैरे. पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की आपल्याला आश्चर्य वाटायला नको की आम्ही आउट ऑफ 48 जागा जिंकल्या, तर मला वाटतं कोणालाही आश्चर्य वाटायला नको. अशी आमची तयारी सगळी या ठिकाणी झालेली आहे. दिल्लीमध्ये देखील आज बैठक पार पडते, केंद्राची बैठक पार पडते. पहिली यादी 2 ते 3 दिवसामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. आता मी सांगितलं ना की 7-8 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल, त्यामुळे यादी पण निघण्याची शक्यता आहे. आता तो निर्णय केंद्रीय समितीचा आहे, पण त्या बाबतीत आता बैठकाही सुरू आहेत. मी पुन्हा सांगेल की या बाबतीमध्ये आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आता फक्त शेवटचा हात मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्वाकडून त्या ठिकाणी समितीकडून जी आमची आहे केंद्रीय समिती, निवडणूक समिती, त्याच्यावर फिरवला जाईल आणि लवकरच या याद्या पण नावं जे आहेत उमेदवारांचे ते सुद्धा लवकरच बाहेर येतील. महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून लढणार आहेत, परंतु काही जागांचा पेच जो आहे तो माहितीसमोर आहे. कारण की जे केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांनी देखील ट्विट केले की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही भाजपचीच राहणार आहे. एकीकडे शिंदे गट देखील त्या जागेसाठी आग्रही आहे. नाही, वाद वगैरे किंवा फार टोकाचे वाद असा कुठेही नाही आमच्याकडे. आणि बघा, निवडणुका जोपर्यंत नावं जाहीर होती तोपर्यंत सगळेजण मागतायत. आता ते मागतायत, आम्ही मागतो, दादा पण, अजितदादा पण मागतायत. म्हणून मला वाटतं की जोपर्यंत नावं जाहीर होत नाही तोपर्यंत हे चालत राहील. पण आमच्यामध्ये कुठेही असे फार टोकाचे मतभेद आहेत असं कुठेही नाही. मला वाटतं की अतिशय एकमतानेच आमच्या सगळ्या जागा ठरणार आहेत, जागांचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सांगेल की आता येत्या आठवडाभरामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल. पण आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की आम्हाला आता एकही जागा गमवायची नाही आहे, आम्हाला सगळ्यांना मिळून लढायचं आहे आणि निकाल हा आम्हाला 100% द्यायचा. पंकजा मुंडे कुठून लढणार, कारण की उत्तर पश्चिममधून त्यांनी निरीक्षक म्हणून आढावा सुरू केलेला आहे? नाही, मला असं वाटतं की आता आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, आम्ही आमचं काम या ठिकाणी करतो निरीक्षक म्हणून. पण कोण कुठून लढावं हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाचाच आहे. आमची केंद्रीय निवडणूक समिती आहे, त्यातच हा निर्णय त्या ठिकाणी होईल. त्यामुळे आज काय होईल, उद्या काय होईल, आता मला जळगावच्या जागेचं कोणाला माहिती, कोणाला तरी मिळेल. रायगडची जागा माझ्या मते जिल्ह्यात ती कोणाला मिळेल ही मला माहीत नाही. तर मी बाकी ठिकाणचं काय सांगू. पण तो अजून इथे खालच्या स्तरावर अजून कुठे अशी याची चर्चा नसते. आमचे नेते बावनकुळे आहेत, अध्यक्ष आमचे नंतर देवेंद्रजी आहेत. मला वाटतं हे सगळे वरती त्या बैठकीमध्ये आहेत. लवकरच निर्णय त्या ठिकाणी येईल, त्यावेळेला आपल्याला कोण कुठे उभं राहणार नाही राहणार हे कळेल. अमरावतीमधून नवनीत राणा ज्या आहेत त्या आता सध्या खासदार आहेत, अपक्ष म्हणून होत्या, परंतु त्या शिंदे गटातून लढण्याची शक्यता आहे, ती शक्यता वर्तवली जाते. पण आनंदराव अडसूळ त्यांना विरोध करतायत, ते त्या ठिकाणून तयारी करतात. त्याच्यामुळे या जागेवरून देखील तेढ निर्माण होऊ शकतो. माहिती मी सांगितलं की बाबा जोपर्यंत नावं जाहीर होत नाही तोपर्यंत ओढाताणी चालूच राहील, मागणी होत राहील सतत. आम्हाला पाहिजे, त्याला पाहिजे, याला पाहिजे. पक्षापक्षामध्ये होईल, पक्ष झाल्यानंतर मग पक्षांतर्गत सुद्धा होईल आणि ते असतेच प्रत्येक निवडणुकीमध्ये. पण मला असं वाटतं की कुठेही आमच्यामध्ये टोकाची भूमिका कोणी घेणार नाही. आमचं शेवटच दिवशी यायचं की पंतप्रधान म्हणजे पुन्हा मोदींना बसवायचं आहे आणि आम्हाला 400 पार करायचे असतील तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या जागा आउट ऑफ द्याव्या लागतील. आम्हाला 100% जागा या ठिकाणी निवडून द्याव्या लागतील आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण काम करतो. बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन 2 तारखेला करण्यात आलं. पवारसाहेबांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की तुम्ही बारामतीत येताय, पहिल्यांदा येताय तर माझ्या घरी जेवणासाठी यावं असं त्यांनी आमंत्रण दिलंय. त्या आमंत्रण पत्रिकेमध्ये सुप्रिया सुळेंचं नाव आहे, परंतु शरद पवारांचं नाव नाही. कसं पाहिजे तुम्ही याकडे? पवारांच्याच जी शिक्षण संस्था आहे त्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
नाही, मी पण ऐकलं, मी पण बघितलं. त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे. ते सुद्धा कार्यक्रमात स्वतः उपस्थित राहणार आहे. चांगलं आहे ना, काय वाईट आहे. आता ते शेवटी कामाची व्यस्तता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती वेळ आहेत काय, कारण एकेका दिवशी 3-3 ठिकाणचे कार्यक्रम आहेत. त्यामुळे तर ते ठरवतील कुठे जायचं नाही, त्याचा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी जर बोलवलं असेल किंवा ते कार्यक्रम येत असतील तर चांगलं आहे. त्यात वाईट काय. चांगल्या कामासाठी जर कोणी हजर येत असेल कार्यक्रमाला तर सगळ्यांचं स्वागतच आहे कार्यक्रमामध्ये. तो सरकारचा कार्यक्रम आहे, सुप्रिया सुळेंचं नाव आहे, शरद पवारांचं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नाही. आता तो त्यांचा प्रश्न आहे. काय कुठल्या पत्रिके म्हणतात कार्यक्रमामध्ये? नमो रोजगार मेळाव्याची निमंत्रण पत्रिका आहे त्यामध्ये. नाही, आता कसं आहे, आता सध्या त्या सिटिंग खासदार आहेत ताई, त्यामुळे त्यांचं नाव घेणं अपरिहार्य असतं की त्याच्यामध्ये प्रोटोकॉल असतो. त्याप्रमाणे ते घेतलेलं असेल. असं कुणाचं नाव सोडलं कुणाचं नाव घेतलं असं नाही आहे. त्याचा काही प्रोटोकॉल असतो. शिष्टाचार आहेत. कोणाचे नाव घ्यायचे, कोणाचे नाही घ्यायचे, कोणाचं खाली घ्यायचं, कोणाचं वरती घ्यायचं. राज्यसभेवाल्याचे वर घ्यावे लागतात, लोकसभेत 3 नाही निवडून आलो तर खाली घ्यावे लागतात. विधान परिषदेमध्ये असं, विधान परिषद ज्येष्ठ असतात. आम्ही 7 वेळा निवडून आलो, 6 वेळा निवडून आलो तरी आम्ही खाली असतो. मग त्या मंत्री नसतो तर, पण मंत्री म्हणत आमचं नाव वर असतं. पण हा सगळा प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे सगळी नावं घेतली जातात. त्याच्यामध्ये कुणालाही खाली घेतलं, वर घेतलं, कुणाला गाळलं नाही घेतलं असं काही समजण्याचं कारण नाही. भाऊ, ईशान्य मुंबईमध्ये खास करून जामनेरचे आणि जळगावचे जास्त मतदार आहे आणि तुम्हाला निरीक्षकपदी भेटल्यानंतर खूप खुश आहेत, काय सांगता? नाही, आपल्याकडचे खानदेशचे, उत्तर महाराष्ट्रातले मतदार तर सगळीकडेच आहेत. म्हणजे कल्याण, डोंबिवली, ठाण्यापासून सगळ्याच भागामध्ये. आता पुण्याला बघितलं, पुण्यात सगळ्यात जास्त आहे, पिंपरी चिंचवडलाही खूप आहेत. त्यामुळे आपले जे मतदार आहेत, आमचे जे मतदार आहेत ते सगळीकडेच आहेत. त्यामुळे म्हणून मला नेमलं किंवा त्या लोकांचं काही मी मत जाणून घेतो अशातला भाग नाही. इथे फक्त मी भेट द्यायला आलेलो आहे. माझी नेमणूक झालेली आहे. पण जे प्रमुख कार्यकर्ते आहेत पार्टीचे त्यांच्याशीच आम्ही चर्चा करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.